नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मनीषा पांडुमार आज तुमच्यासाठी विज्ञानाचा काही भाग घेऊन आलोय. जे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला वाटतात विज्ञानामध्ये कोणते पार्टमध्ये कधी कधी पडले जातात आपले. तर सायन्समधले पार्ट हे आपल्याला क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत कोणताही क्वेश्चन येतो. तर त्यातला काही महत्त्वाचा मुद्दा आज मी विज्ञानाच्या स्वरूपात आणला. आजचा मुद्दा कोणता आहे तो बघूया. मानवी कवटीमध्ये हाडे किती असतात? तर 22 हाडे असतात. छातीचा पिंजरा हा किती हाडांचा बनलेला असतो? तो 24 हाडांचा बनलेला असतो. ग्रीन विट्रिऑल म्हणजेच काय? तर फेरस सल्फेट. काय तर फेरस सल्फेट. अणुअंक म्हणजेच कोणता अंक? तर प्रोटॉनचा अंक. अणुवस्तुमानांक म्हणजेच कोणता? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा येतो. ॲव्होगाड्रो अंक. आता हा ॲव्होगाड्रो अंक हा एक रेणू मोल म्हणून ओळखला जातो. तो 6.022 गुणिले 1023 म्हणून ओळखला जातो. ब्लिचिंग पावडर यास कशाचा वास येतो? तर प्रामुख्याने क्लोरीनचा वास येत असतो. क्लोरीन. वॉटर गॅस कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन म्हणून ओळखला जातो. त्याला आपण वॉटर गॅस असे म्हणतो. रेडियमचा शोध कोणी लावला? तर मेरी क्युरीने लावला. आणि राहिला ते प्राचीन अवशेषांचं वय ठरवणे हे प्रामुख्याने कोणत्या समस्थानिकांचा वापर केला जातो? कार्बन 14चा वापर केला जातो. हे लक्षात घ्या. हे प्रश्न येऊन गेलेले प्रश्न आहेत काही पेपरमध्ये. तर याच्यामध्ये कधी कधी रिपिटेशन होतं. तर रिपीट क्वेश्चन नक्की अभ्यासायचा प्रयत्न करा. हाच अभ्यास तुम्हाला रोज द्यायचा मी प्रयत्न करतोय. पण मध्ये मध्ये गॅप होतो काही कारणास्तव. तो गॅप नक्कीच मी भरून काढेन. पण आजचा मुद्दा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याच व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका, शेअर करायचं विसरू नका आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.